नमस्कार, मी संकेत वानखडे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय, जे की राहणार आपली भेंडवळच्या घटमांडणी विषयीची। महाराष्ट्रामध्ये अतिशय सुप्रसिद्ध अशी झालेली ही भेंडवळची घटमांडणी, ज्या घटमांडणीस सुमारे 350 वर्षाची परंपरा लाभलेली आहे, अशा घटमांडणीबद्दल आपण आज बोलणार आहे। या वर्षी नेमकी ही भेंडवळची घटमांडणी कधी केली जाणार आहे आणि त्याचे भविष्य, त्याचे भाकीत जे आहे ते कधी वर्तवण्यात येणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहे। त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण जी अपडेट राहील ती तुम्हाला अचूकपणे त्या ठिकाणी कळून येईल। भेंडवळच्या घटमांडणी विषयीची जी काही माहिती असेल या वर्षीची, ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे त्या ठिकाणी कळून येईल। तर त्या अगोदर जर तुम्ही आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर डिजिटल ॲग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलला सर्वात आधी जाऊन सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भेंडवळच्या घटमांडणीबद्दलच्या सर्व अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। कारण आपल्या चॅनलवरती आपण सर्वात आधी जे आहे भेंडवळच्या घटमांडणीचं त्या ठिकाणी जे आहे भविष्यवाणी जी होती, जी भाकीत जे होतं ते आपण या ठिकाणी दाखवत असतो। दरवर्षी जे आहे आपण भेंडवळच्या घटमांडणीचं या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा करत असतो। या वर्षी सुद्धा आपण लाईव्ह स्ट्रीमिंग पण करणार आहे आणि भेंडवळच्या घटमांडणीची जी काही भविष्यवाणी होणार आहे दुसऱ्या दिवशी, ती भविष्यवाणी देखील आपल्या चॅनलवरती सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला जुळलेले राहा। तर चला तर आता वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाकडे येऊया। तर भेंडवळची घटमांडणी सुमारे 350 वर्षा अगोदर ही चालू झालेली ही एक परंपरा आहे, ही भेंडवळची घटमांडणी। यामध्ये जे आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी एक घट त्या ठिकाणी मांडला जातो आणि त्या घटावरनं जे आहे त्याच्यामध्ये जे काही बदल होतील त्याच्यानुसार दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी भाकीते केली जातात। तर ही भेंडवळची घटमांडणी जी आहे ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये पूर्णा नदी काठी वसलेलं एक गाव आहे भेंडवळ। या भेंडवळ गावाच्या बसस्टॉप जवळील नजीकच्या शेतामध्ये ही भेंडवळची घटमांडणी दरवर्षी पार पडत असते। या वर्षी सुद्धा ही भेंडवळची घटमांडणी होणार आहे। ती या वर्षी भेंडवळची घटमांडणी जी होणार आहे ती म्हणजे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर, म्हणजेच की 19 एप्रिलला या वर्षीची भेंडवळची घटमांडणी ही केली जाणार आहे। 19 एप्रिलला सायंकाळी 5 वाजल्याच्या सुमारास 5 ते 6च्या दरम्यान ही भेंडवळची घटमांडणी मांडणी त्या ठिकाणी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच की 20 एप्रिलला सकाळी पहाटेच 5-5:30 वाजता 4-4:30-5 वाजता या भेंडवळच्या घटमांडणीचं भाकीत भविष्यवाणी जी आहे ती वर्तवली जाणार आहे आणि त्याच्यानुसार जे आहे पुढील वर्षी म्हणजे या वर्षीच्या हंगामाचा जो काही हे राहील, पावसाळा वगैरे असो, त्याच्यानंतर राजकीय भाकीत असो, ते सगळे काही भविष्यवाणी या ठिकाणी वर्तवली जाणार आहे। तर भेंडवळच्या घटमांडणीमध्ये नेमकं काय होतं, तर भेंडवळच्या घटमांडणीमध्ये जे आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी जे आहे या ठिकाणी एक गावामधनं एक त्या ठिकाणी आपण रॅली म्हणू शकतो, एक त्या ठिकाणी रॅली प्रमाणे एक त्या ठिकाणी निघतंय। त्याच्यानंतर जे आहे ही रॅली निघल्यानंतर ही सर्वात आधी जी आहे नंतर सगळ्यात शेवटी जे आहे ह्या शेतामध्ये जिथं घटमांडणी होणार आहे त्या शेतामध्ये ते सर्व लोक एंटर होतात। शेतामध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी घटमांडणी करायची आहे त्या घटमांडणीची ती जागा जी आहे ती सर्वात आधी त्या ठिकाणी साफ केली जाते। ती साफ केल्यानंतर एक गोलाकार भाग त्या ठिकाणी केला जातो आणि मध्यस्थी त्या ठिकाणी जे आहे खड्डा खोदला जातो। तो खड्डा खोदून त्याच्यामध्ये 4 ढेकळे ठेवून त्याच्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात येते आणि त्याच्यानंतर त्याच्या घागरीवरती झाकण ठेवून त्याच्यावरती वेगवेगळे खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात आणि त्याच्या आजूबाजूला जे आहे 18 प्रकारची वेगवेगळी धान्य ठेवण्यात येतात आणि हा घट जो आहे तो रात्रभरासाठी नंतर असा सोडून दिला जातो। त्या ठिकाणी रात्री कुणीही त्या ठिकाणी भटकत नाही, नंतर कोणीही त्या ठिकाणी फिरकत नाही। रात्रभर हा गट त्या ठिकाणी सोडलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे जे आहे त्या ठिकाणी 4:30 वाजता सकाळी सर्वजण त्या ठिकाणी जमा होतात। हजारोंच्या संख्येने शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित असतात। शेतकरी असो, राजकीय व्यक्तिमत्व असो, सर्व प्रकारचे लोक जे आहे, सर्व क्षेत्रातील लोक जे आहे ते त्या ठिकाणी हजर असतात आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे आहे पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी जे आहेत सारंगधर महाराज हे येऊन त्या ठिकाणी त्या घटामध्ये जे काही बदल झालेले आहेत, सूक्ष्म बदल जे काही झालेले असतील त्या बदलांचं निरीक्षण त्या ठिकाणी केलं जातं आणि ते निरीक्षणावरूनच जे आहे हे भाकीते भविष्यवाणी त्या ठिकाणी केली जाते। यामध्ये पीक पाण्याची परिस्थिती कशी राहणार, यावर्षीचा पावसाळा कसा
कसा असेल, गुरांसाठी चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल किंवा नसेल, कोणतं पीक कशा प्रकारचं येणार, जी वेगवेगळी 18 प्रकारची धान्य ठेवलेली आहेत त्या धान्यांचं भाकीत त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे या वर्षी त्या धान्याला भाव राहील का नाही राहील, यावर्षी ते धान्य चांगलं येईल का नाही येईल, पीक चांगलं येईल का नाही येईल, अशी भाकिते त्या ठिकाणी केली जातात. हे झालं शेतकऱ्यांसाठी. तसेच राजकीय भाकिते सुद्धा या ठिकाणी केली जातात. यामध्ये राजा कायम राहणार का नाही, म्हणजेच की या ठिकाणी राजकीय व्यक्तिमत्व सुद्धा या ठिकाणी हजर असतात भेंडवळच्या घटमांडणीच्या भविष्यवाणीसाठी. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे यावर्षी आपल्या देशाला कुठल्या प्रकारचा धोका असेल का, सैन्य कसं राहील, त्याच्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे भाकिते, वेगवेगळ्या प्रकारची भाकिते जी आहे ती या भविष्यवाणीमध्ये, या घटमांडणीमध्ये केली जातात. तर या वर्षीची सुद्धा घटमांडणी ही अतिशय उत्सुकता असलेली आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना आता भेंडवळच्या घटमांडणीची उत्सुकता लागलेली आहे की नेमकी या वर्षी भेंडवळची घटमांडणी कधी होणार आणि त्याची भविष्यवाणी काय राहणार, हे सर्व शेतकऱ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली आहे. कारण त्या ठिकाणी बहुतांश शेतकरी जे आहेत भेंडवळच्या घटमांडणीनुसार जे गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या शेतीचे त्या ठिकाणी व्यवस्थापन करतात, म्हणजेच की त्या भेंडवळच्या घटमांडणीमध्ये कोणतं पीक चांगलं राहील त्यानुसार आपल्या कोणतं पीक घ्यायचं हे सुद्धा शेतकरी या ठिकाणी ठरवतात. आणि शेतकऱ्यांना त्याचा चांगला अनुभव सुद्धा आलेला आहे. त्यामुळे शेतकरी आवर्जून भेंडवळच्या घटमांडणीला उपस्थित असतात. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी वर्ग जो आहे ही भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी ऐकण्यासाठी त्या ठिकाणी हजर असतात. त्यामुळं ह्या व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य एकच की या वर्षीची भेंडवळची घटमांडणी जी आहे ती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 19 एप्रिलला होणार आहे. 19 एप्रिलला ही भेंडवळची घटमांडणी त्या ठिकाणी मांडली जाईल आणि 20 एप्रिल सकाळी पहाटे 4 ते 4:30 वाजता याची भविष्यवाणी केली जाईल. याचं भाकीत जे आहे ते वर्तवण्यात येईल. तर सर्वात आधी तुम्हाला जे आहे आपल्या चॅनलवरती भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी बघायला मिळेल. त्यामुळे चॅनलला जुळलेले राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून सर्वात आधी अपडेट तुम्हाला येईल. आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी जे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मांडणी केली जाणार आहे त्या मांडणीचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण करणार आहे. त्याच्यामुळं चॅनलला तुम्ही नक्कीच जुळलेले राहा. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण सर्व अपडेट ज्या राहतील त्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेत येत राहू. तर हीच एक माहिती, छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणखी काही तुमच्या मनात प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका. आणखी तुम्हाला कुठल्या गोष्टीवरती व्हिडिओ पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आम्ही नक्कीच त्याच्यावरती रिप्लाय देऊ. तर भेटूया आता पुढील भागात एका नवीन विषयासोबत, एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.